सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। सकाळी 8:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऊन असते, त्याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ काढता येत नाही। भामास्केट धरणातून भामा नदीला पाणी सोडल्यामुळे ते पाणी पाहायचं होतं, पण खूप दिवसापासून म्हटलं आज जाऊ उद्या जाऊ, पण असं करून मी जातच नव्हतो। शेवटी त्या दिवसाचा मुहूर्त आला। राजगुरुनगरच्या डोंगरापासून कॅनलने मी शिरोली गावापर्यंत गेलो। शिरोली हे गाव पुणे नाशिकच्या एका साईडला, दुसऱ्या साईडला डोंगराच्या पायथ्याखाली नदीपाशी आणि विविध ठिकाणी विखुरलेलं गाव आहे। मित्रांनो, सकाळचे आणि संध्याकाळचे ऊन घेत जा, यामुळे आपलं टेस्टोस्टेरॉन लेवल वाढतं। कॅनलमधून प्रवास केल्यावर शेवटी मी शिरोली ते पाईट ह्या रोडला पोहोचलो। पावसाळ्यात ह्या जागेला जर पाणी मिळालं तर ही जागा ग्लो करणार आहे, खूप छान दिसणार आहे, हिरवी दिसणार आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे वाळून गेलेलं आहे। आजूबाजूचा अथांग परिसर पाहण्यासाठी मी पाण्याच्या टाकीवर चढलो। तेथून मला लांब लांबचे दृश्य दिसले। वाळून शिवार, पिंपरी बुद्रुक गावातील काही घरे सुद्धा मला दिसली। सध्या आपण भाम खोऱ्यात आहोत आणि पलीकडे जे जंगल आहे त्याच्या पलीकडे भीमा खोरे आहे। ह्या डोंगराच्या साईडला भीमा खोरे आहे। कुठेही पाण्याची टाकी दिसली की त्याच्यावर मी चढतो, कारण मला तिथून आजूबाजूचे दृश्य दिसते। टाकीवर चढताना शिड्या सुद्धा जुन्या असतात, काळजीने चढावं लागतं। तसेच काही ठिकाणी माशांचे मोळ सुद्धा असते। येथे ठाकूर हा शब्द खोडलेला दिसला आणि पिंपरी दिसला, तर एका माणसाला विचारलं असं का, तर तो म्हणला गावाचं नाव पिंपरी बुद्रुक आहे, परंतु काही लोक त्यांचं आडनाव ठाकूर असल्यामुळे गावाला तसं म्हणतात। आजोबा लग्नपत्रिका देवाच्या समोर ठेवत होते। त्यानंतर देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मी बाहेर निघालो। पिंपरी गावात पोहोचल्यानंतर मी सगळ्यात आधी जेडपी शाळेत गेलो। शाळेच्या दर्शनी भागात फलक कलरफुल असल्यामुळे शाळा कलरफुल दिसत होती। मित्रांनो, 1ली ते 7वी आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी काळ असतो। हा काळ जगण्याचा असतो। गावातील शाळा पाहिल्यानंतर मी बंधाऱ्यावर पोहोचलो। कोल्हापुरी टाईपचा बंधारा येथे बांधलेला आहे आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की भामा नदी ही आपल्या महाराष्ट्रातील कदाचित सर्वात स्वच्छ अशी नदी आहे। सध्या इंस्टाग्रामवर अनेक व्हायरल ठिकाणं चालू आहेत, परंतु हे ठिकाणसुद्धा व्हायरल होण्याची गरज आहे, कारण येथे ज्यावेळेस पाणी सोडलं जातं त्यावेळेस पाणी खूप व्हाईट कलरचं दिसतं। हे पाणी इतकं शुद्ध आहे की आपण हे पाणी थेट पिऊ शकता, कारण नदीचा उगम होतो तिथून तर चाकण गावापर्यंत ही नदी खूप स्वच्छ आहे। त्यानंतर नदी काही प्रमाणात प्रदूषित होते। उगम झाल्यापासून ते पिंपरी गावापर्यंत ही नदी खूप वेगात वाहते, कारण ही नदी पूर्णपणे डोंगरातून वाहते। ह्या नदीवर शेलू, बोरदरा, पिंपरी बुद्रुक तसेच कोरेगाव, वाकी, भाम ह्या ठिकाणी बंधारे आहेत। इतर ठिकाणी पाहिलं की नदी हा संत वाहतात, परंतु भामा नदी खूप प्रेशरने वाहते। ह्याच नदीवर असलेली एक जागा पूर्ण महाराष्ट्रात फेमस झाली आणि पुण्यातील सगळी लोक आस्केड गावातील भामाकुंड या परिसरात आली होती। तो कुंड जर आपण पावसाळ्यात पाहिला तर आपल्याला धडकी भरते, इतकं पाणी असतं। पिंपरी गावातील कोल्हापुरी बंधारा पाहिल्यानंतर मी वरच्या साईडला निघालो, जेथे बोरदरा येथील बंधारा आहे। भामा नदीला जरी पाणी सोडलं असलं तरी ते पूर्ण क्षमतेने सोडलं नाही। ज्यावेळेस पूर्ण क्षमतेने पाणी सोडलं जातं त्यावेळेस येथील खडकसुद्धा दिसत नाही। जर आपल्याला काही पार्टी करायची असेल तर भामा नदी खूप चांगली जागा आहे, परंतु कुठेही कचरा करू नये। बोरदरा गावच्या खालच्या साईडला आल्यानंतर हा बंधारा आपल्याला दिसतो। येथे सुद्धा पाणी खूप प्रेशरने वाहते। सह्याद्रीच्या पर्वत रांगात पावसाळ्यात जो पाऊस पडतो त्याचे पाणी वाहून भामास्केट डॅममध्ये जमा होते आणि हेच पाणी उन्हाळ्यात सोडले जाते। आपण पाहू शकता किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे। या पाण्यात थोडीशी सुद्धा जलपर्णी नाही, पाण्याला वास नाही। महाराष्ट्रातील इतर नद्या प्रदूषित असताना आपली भामा नदी खूप स्वच्छ आहे। ज्यावेळी सगळीकडे कडक ऊन असते त्यावेळेस नदीच्या परिसरात गेले की आपल्याला खूप थंड वाटते। आपण आंघोळसुद्धा इथे करू शकतो। अनोळखी ठिकाणी उडी मारू नये याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाण्यात आपल्याला काही ठिकाणी पुरात वाहून आलेली लाकडे दिसतात।
ज्या जागा आपल्याला माहीत नसतात किंवा नवीन असतात त्या ठिकाणी पोहणे याचं कारण म्हणजे तेथे खूप वेगळ्या प्रकारचे खडक असतात जे आपल्याला दिसून येत नाही. तसेच काही ठिकाणी गाळसुद्धा असतो. माझ्या मोबाईलचा कॅमेरा हा खूप साधा आहे, परंतु जर आयफोनने शूट केलं असतं तर हे पाणी खूप क्लिअर दिसलं असतं. प्रत्यक्षात हे पाणी खूप क्लिअर आहे. जर चुकून मी येथे पडलो तर माझा अख्ख्या गावात बॅनर लागायची शक्यता आहे. व्हॉट्सअपला माझं स्टेटस पडेल आणि मला असं नको आहे, त्यामुळे मी माझी काळजी घेतली. अजून मला भरपूर कांड करायचं आहे, भरपूर मजा करायची आहे. करंजचं झाड उन्हाळ्यातसुद्धा खूप हिरवेगार राहतं. पिंपरी आणि बोरदरा या गावातील बंधारे पाहिल्यानंतर मी घरी जाण्यास निघालो आणि मला वाटेत चाकण येथील मुले पोहण्यास आलेली दिसली. मित्रांनो, यांच्यासारखं धाडस जरूर केलं पाहिजे, परंतु पाण्यात खूप खोल जाऊ नये, कारण काही मुलांना पोहता येत नाही. त्यामुळे आवश्यक ती सावधानी घेऊन आपण पोहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घड्याळात सकाळचे 10 वाजले होते. खूप ऊन जाणवत होते, त्यामुळे मी आता घरी जाण्यास निघालो. आपण जर हे बंधारे पाहिले नसेल तर आपण संध्याकाळी 5च्या नंतर येथे व्हिजिट करू शकता. राजगुरुनगर आणि चाकणमधील लोकांनी ह्या बंधाऱ्यावर नक्कीच व्हिजिट केली पाहिजे. आपण जर राजगुरुनगरमधील असाल तर व्हिडिओ अवश्य शेअर करा. धन्यवाद.